मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री पनवेलमधील नाईट रायडर्स या डान्स बारची तोडफोड केली। मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बारवर हल्ला केला। महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य काल राज ठाकरे यांनी केलं होतं। यानंतर मनसैनिकांनी ही तोडफोड केली आहे। या प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश चिल्लेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या मनसे कार्यकर्त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे। सध्या पनवेल पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। कार्यकर्त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर आम्ही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत। ही तर फक्त सुरुवात आहे असा इशारा मनसे कार्यकर्ते किरण गुरव यांनी दिलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। काल शेकापची जाहीर सभा झाली। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर आवाहन केलं होतं की ते म्हणजे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार आहेत आणि हे डान्स बार महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही सुरू होऊ देणार नाही किंवा सुरू राहू देणार नाही असं वक्तव्य केलं। त्यानंतर मनसे आक्रमक झालेली आहे। एका बारची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यातलेच काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। दादा, ज्या पद्धतीने काल तोडफोड केली बारची, काय नेमकं परिस्थिती होती आणि म्हणजे काय केली? सर्वप्रथम ही तोडफोड माननीय आमचे मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे। काल जो बार फोडला त्याचं कारण असं की ह्या बार मध्ये काही अश्लील चाळे चालू असतात। कारण का ही जी बार लाईन तुम्ही बघितली कोणची, ही युवा पिढीला बर्बाद करण्याची लाईन आहे। आणि सर्वात प्रथम ही जी आपली रायगडची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी होती आणि या राजधानीमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठेतरी रोख लागणं गरजेचं आहे आणि मनसेने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। कारवाई 100% झालीच आहे आणि आम्ही देखील सामोरे जाणार आहोत। पण ह्याच कुठून तरी सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि त्वरित हे जे इलिगल बार आहेत हे त्वरित बंद झाले पाहिजे। आता इथं आपण फक्त सुरुवात करून दिलेली आहे। जर हे पुढे जर नाही थांबलं तर पुढे तुम्हाला तर माहिती आहे मनसे स्टाईल काय होईल पुढे। आदेश अद्यापही नाही आलेला आहे, पण लवकरच आमचे वरिष्ठ पनवेलमध्ये पोहोचतील आणि पुढील भूमिका स्पष्ट करतील। तर तुम्ही पाहू शकता की मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। मात्र त्या कारवाईला सामोरं जाण्याची त्यांनी जी शक्यता आहे ती व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी न्यूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।